मी आपल्याला एवढंच सांगतो की कालचा जो काही अर्थसंकल्प आहे त्यामध्ये हे सगळेजण वारकरी आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, महिला आहेत, सगळे लोक ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि हा ज्येष्ठांचा विषय आहे ना, आजचा हा ज्येष्ठ नागरिकांचा विषय आहे. आपला सिनियर सिटीजनना आपल्याला यात्रा करायची आहे, बरोबर. आता त्याच्यामुळे अनुषंगाने हे सगळे विषय आले. आणि आता तुम्हाला मी सांगतो बघा, आता हे सर्व आम्ही केल्यामुळे, योजना केल्यामुळे आता तुम्हाला तुमचं फेक नॅरेटिव्ह चालू शकत नाही. जनता वास्तवता काय आहे ते आता जनतेने ओळखलेली आहे. तुम्ही एवढं सगळं करून पण आवाड तुम्ही नव्हते, एवढं करून पण पंतप्रधान पदापासून मोदींना रोखू शकले का? तुम्ही नाही रोखू शकले. रोखू शकले का? अरे थांबा, महाराष्ट्र म्हणजे बघा, ऐका तुम्ही ऐका. अरे ज्यांना खोटं बोलून तुम्ही मतं घेतली ना, ते आता आमच्याकडे आलेत, बोले गलती हुई है हमारी. तुम्हाला मी सांगतो, आलेत तुम्हाला मी सगळं सांगेन. तुम्हाला माहित आहे ते कोण कुठून येतात, ते माहित आहे. आणि म्हणून विजयराव हे बघा, विजयराव देतो का तुम्ही उत्तर देतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय, मी कधी खोटं बोलणार नाही. मी आयुष्यामध्ये कधीही खोटं बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी जे करतो ते लपून छपून करत नाही, उघडपणे करतो. आणि मी केलेलं काम सगळ्यांना माहित आहे, 2 वर्षापूर्वी जे काही केलं ते ओपनली केलं आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून टाकली. आणि म्हणून मी एकच सांगतो अध्यक्ष महोदय, प्रताप सरनाईक यांनी ही योजना जी आणायची विनंती केलेली आहे, या ज्येष्ठ लोकांसाठी. श्रावण बाळांनी पण आपले कावड घेऊन म्हणजे कावड यात्रा केली होती. तर असे अनेक आमचे सदस्य आहेत की ते आपल्या आपल्या मतदारसंघातल्या ज्येष्ठांना तीर्थक्षेत्र यात्रा घडवतात. आता हज यात्रेला पण काही लोक जातात, ते त्यांची यात्रा करतात. आणि म्हणून याच्यामध्ये प्रताप सरनाईक यांनी या योजनेमध्ये हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन धर्मियांच्या महत्वाच्या तीर्थ आहे ना, होतो आहे ना, अरे हो आहे, ते तर हज यात्रा आहेच ना.